मंडळी, अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर येते. या दोघांविरोधात उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. एफ आय आर मध्ये दिलेल्या माहितीनुसार आलोकनाथ, श्रेयस तळपदे आणि क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या 5 सदस्यांनी 45 गुंतवणूकदारांची तब्बल 9.12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. म्हणूनच या सर्व प्रकरणावरून आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 16 सप्टेंबर 2016 रोजी ह्युमन वेलफेअर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेनं हरियाणा आणि लखनौसह अनेक राज्यांमध्ये फसवणुकीचा व्यवसाय सुरू केला होता. ही सोसायटी मध्य प्रदेशातील इंदूर येथे नोंदणीकृत असल्याचं सांगण्यात आलं होतं. हे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी कायद्याअंतर्गत काम करत होती. यामध्ये गुंतवणूकदारांना मुदत ठेव आणि आवर्ती ठेव यांसारख्या योजनांच्या ऑफर दिल्या जात होत्या. चांगल्या व्याजदराचा आमिष दाखवून अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली. या फसव्या योजनेत आता असंख्य सर्वसामान्य लोक अडकले. लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून ही कंपनी अचानक गायब झाली. या सोसायटीने मल्टी लेव्हल मार्केटिंगचं मॉडेल स्वीकारलं आणि सर्वसामान्यांना खोटी आश्वासनं देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले. हळूहळू सोसायटीने एक विश्वासार्ह संस्था म्हणून स्वतःची स्थापना केली आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे सुरक्षित राहतील याची खात्री दिली. अशी माहिती मिळते की ही सोसायटी एजंट्सच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लोकांना गुंतवणूक करण्यात प्रोत्साहन देत होती. या कामासाठी ऑनलाईन फॉर्मचाही वापर करण्यात आला होता. याशिवाय सोसायटीने हॉटेल्समध्ये मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमांमध्ये गुंतवणूकदार आणि एजंट यांना त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री देण्यात आली होती. ही सोसायटी गेली 6 वर्ष लोकांकडून पैसे गोळा करत होती. मात्र लोकांनी पैसे परत मागितल्यावर संचालक फरार झाला. या प्रकरणी आता बॉलिवूड कलाकार आणि इतर 11 जणांवरही याच मल्टीलेव्हल मार्केटिंग घोटाळ्या प्रकरणी हरियाणाच्या सोनीपतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभिनेते आलोकनाथ आणि श्रेयस तळपदे या दोन्ही अभिनेत्यांनी या सोसायटीच्या गुंतवणूक योजनांचा प्रचार केला होता. तर अभिनेता सोनू सूदही या संस्थेच्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता. या घोटाळ्या प्रकरणी अद्याप कोणत्याच कलाकाराकडून प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.